नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो। मी प्राध्यापक भारतभूषण वामनराव बाळबुदे, स्वामी विवेकानंद महाविद्यालय मुक्रामाबाद येथे सैनिक विज्ञान विषयासाठी आपल्या तासिकाला उपस्थित आहे। BA-TY विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो। या शैक्षणिक वर्षात 2020-21 या शैक्षणिक वर्षात मी तुमचं स्वागत करतो। खरं तर कोणालाच असं वाटलं नव्हतं की शैक्षणिक वर्ष 20-21 हे अशा पद्धतीचं म्हणजेच ऑनलाईनद्वारे तुमच्यासोबत संवाद साधण्याचा संधी मिळेल असं कोणाला वाटलं नव्हतं। परंतु जगाची एकंदरीत परिस्थिती बघितली तर कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण जग हे कोरोनाच्या विखळ्यामध्ये आलेलं आपल्याला दिसत आहे। आणि त्याच कारणामुळे आपल्याला हा जो संवाद आहे आणि हा पहिल्यांदा आपला जो तास आहे, हा तास आपल्याला या माध्यमातून घ्यायला भाग पडला आहे। एक गोष्ट चांगली घडली की जेणेकरून आपल्याला काही गोष्टी ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळणार आहेत। तरी मी या सर्व गोष्टीचा विचार करून आणि वेळेचं भान ठेवून मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की याच्या पुढेही आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुमच्या समोर ऑनलाईनच्या माध्यमातून असो किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून आपण आपल्या विषयाचा BA थर्ड इयरचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। कितीही जगावर संकट आलं, देशावर जरी संकट आलं, परंतु अध्ययन आणि अध्यापनाच्या पद्धती बदलल्या तरी पण अध्ययन आणि अध्यापन पद्धती बदलत असेल, पण त्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया निरंतरही चालू राहण्यासारखी आहे किंवा चालू राहणारी आहे। म्हणून आपण या मार्गाने का होईना आपण एकमेकांसोबत संवाद साधू शकतोय। आपला हा पहिलाच तास आहे BA-TYचा, BA थर्ड इयरचा। आपण सर्व विद्यार्थी हे आयुष्याच्या दुसऱ्या चरण पूर्ण करून तिसऱ्या चरणाच्या वळणावर आहोत। म्हणजेच BA थर्ड इयर संपल्यानंतर तुमचा दुसरा टप्पा आयुष्याचा संपेल आणि तुम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे पहिलं चरण कुठलं होतं तुमचं, तर 12वी पास झाल्यानंतर जे काही आयुष्यामध्ये करायचं होतं, तुम्ही BAला ॲडमिशन घेतलं, हे पहिला टप्पा 12वीपर्यंत संपला, दुसरा टप्पा हा ग्रॅज्युएशनचा आणि हा तिसरा टप्पा आयुष्याचा तुमचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असणार आहे। जेव्हा तुम्ही BA थर्ड इयरचा चांगला अभ्यास करणार आणि अभ्यास केल्यानंतर जगाच्या पातळीवर कुठेतरी उच्च शिक्षणासाठी जाणार, कुठले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार, कुठले विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करणार। म्हणजे काय की आयुष्याच्या शिक्षणाचा मुख्य टप्पा हा संपून तुम्ही ह्या टप्प्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहात। पण हा टप्पा कधी पूर्ण होणार, जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन चांगल्या रीतीने चांगल्या गुणवत्तेने पूर्ण करणार, तेव्हाच तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्याच्या भविष्याच्या तयारीत लागू शकता। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, BA थर्ड इयर हा तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असणार आहे आणि BA थर्ड इयरचा अभ्यास करून चांगली गुणवत्ता मिळवून तुम्ही जर पास झाला तर चांगल्या विद्यापीठामध्ये सुद्धा तुम्ही उच्च शिक्षणासाठी जाऊ शकता किंवा नोकरीसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता, स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही टिकून राहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज BA थर्ड इयरच्या तासिकेसाठी उपस्थित आहात, त्याबद्दल मी तुमचं पुन्हा स्वागत करतो। आणि आपण आपल्या BA थर्ड इयरचा जो काही अभ्यासक्रम आहे, आपला विद्यापीठाने जो ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाबद्दल या पहिल्या तासिकेमध्ये आपण आपल्याला वर्षभरामध्ये किंवा आपल्या सत्रामध्ये, या 5व्या सत्रामध्ये आपल्याला कुठल्या अभ्यासक्रमाला पुढे जावं लागणार आहे आणि कुठल्या अभ्यासक्रम आपल्याला शिकावं लागणार आहे, त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला या तासिकामध्ये सांगणार आहे। याच्या पुढचे जे तासिका होतील तेव्हा आपण त्या अभ्यासक्रमाच्या टप्प्याटप्प्याने पुढे जाणारच आहोत। तर शैक्षणिक वर्ष 2020-21 सत्र 5वा हा तुमचा मुख्य सत्र आहे। या 5व्या सत्रामध्ये सैनिक विज्ञान विषयामध्ये
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी जो अभ्यासक्रम तयार केला आहे तो अभ्यासक्रम हा आपल्याला जून 2018 पासून लागू झाला आहे. म्हणजे जो काही आपण अभ्यासक्रम शिकणार आहोत हा अभ्यासक्रम आपण जून 2018च्या तयार केलेल्या सर्क्युलरनुसार किंवा तयार केलेल्या आपण अभ्यासक्रमानुसार आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की 5व्या सत्रामध्ये तुम्हाला 3 विषय असणार आहेत. एक DSE फर्स्ट, DSE म्हणजे डिसिप्लिनी स्पेशल इलेक्टिव्ह. हा विषयाचं नाव आहे किंवा या विषयाचं नाव आहे भारताची राष्ट्रीय सुरक्षा. हा पूर्ण पेपर हा आपला थेरी पेपर असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर असणार आहे आपला DGE डिसिप्लिनी जनरल इलेक्टिव्ह. हा प्रॅक्टिकलच्या बेसवर आपला विषय आहे. सैनिकी विज्ञानमध्ये आतापर्यंत तुम्ही बघत आलात मित्रांनो की सेकंड इयरला सुद्धा आपला पहिला थेरीचा पेपर असायचा, दुसरा पेपर हा आपला प्रॅक्टिकलचा असायला पाहिजे असतं. तर दुसरा पेपर DGE आहे डिसिप्लिनी जनरल इलेक्टिव्ह. हा पेपर आपला प्रॅक्टिकलचा आहे. आणि तिसरा पेपर हा तुमच्यासाठी नवीन आहे. तो पेपर म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही पहिला आणि दुसरा पेपर शिकला होता त्याच्या आता तिसरा पेपर म्हणजे स्किल इन्हान्समेंट कोर्स. ह्या स्किल इन्हान्समेंट कोर्सचा तुमचा हा तिसरा पेपर आहे. तर विद्यार्थ्यांनो DSE म्हणजे जो आपला इंडियाज नॅशनल सिक्युरिटी भारताची राष्ट्रीय सुरक्षा हा थेरी पेपर आहे. एकंदरीत हा पेपर 75 मार्काचा आहे CBSE नुसार, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमनुसार. या 75 मार्काचे 35 मार्कामध्ये आणि 40 मार्कामध्ये डिस्ट्रीब्युशन करण्यात आले. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. त्या 35 मार्क हे CAचे आहे. CA म्हणजे काय, कंटिन्यू असेसमेंट. ते इंटरनल असतात. मागच्या वर्षी ज्याप्रमाणे तुम्ही इंटरनल दिलात त्याचप्रमाणे यावर्षी थर्ड इयरला सुद्धा 35 मार्क हे तुमचे इंटरनल राखीव असतात. या 35 मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, तर 35 मार्क हे 10 मार्काच्या तुमच्या 2 युनिट टेस्ट घेतल्या जाईल प्रकरणानुसार. आणि उरलेले 15 मार्क म्हणजे 10 मार्काचे 20 मार्क झालेत आणि उरलेले 15 मार्क हे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टला असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागणार आहे आणि त्याचं सेमिनार होईल. आणि ह्या एकंदरीत या मार्काचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला 35 मार्कामध्ये होईल. आता उरले 75 पैकी 40 मार्क. हे 40 मार्क सत्राच्या शेवटी जी विद्यापीठांनी कंडक्ट केलेली परीक्षा असते त्या परीक्षेचे 40 मार्क असणार आहेत. आणि हे 40 मार्क हे थेरीचे असणार आहेत. हा झाला तुमचा थेरीचा पहिला पेपर, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा. दुसरा आहे DGE जनरल इलेक्टिव्ह. तो प्रॅक्टिकलचा पेपर आहे. फक्त याच्यामध्ये जे मार्क आहेत, एकूण मार्क तर 75 आहेत, पण त्याची मार्काची वर्गवारी 25 मार्क हे इंटरनलचे आहेत आणि 50 मार्क हे एक्सटर्नलचे आहेत. 25 मार्क हे आपण आपल्या स्तरावर आपल्या ग्राउंड प्रॅक्टिकल घेतो, वायवा घेतो, प्रोजेक्ट घेतो, त्याच्यावर तुमचे 25 मार्क डिपेंड राहील. आणि 50 मार्क हे विद्यापीठाकडून पाठवलेल्या व्यक्तीकडून तुमचं हे मागच्या वर्षी घेतल्याप्रमाणे तुमची प्रॅक्टिकल 50 मार्काचं घेतलं जाईल. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रोजेक्ट तयार करावा लागणार आहे आणि ग्राउंड प्रॅक्टिकलसुद्धा असणार आहे, वायवा होईल. अशा प्रकारचे ते 25 + 50 असं 75 मार्क असणार आहेत. तिसरा जो आपला पेपर आहे स्किल इन्हान्समेंट कोर्सचा, तो बेसिक डिफेन्स जर्नलिझमवर आहे. याचे पण मार्क 75च्या ऐवजी 50 आहेत. 25 मार्क हे इंटरनल आहेत, 25 मार्क हे एक्सटर्नल आहेत. या 25 इंटरनलच्या मार्कामध्ये आपण काय करतोय, 5-5 मार्काच्या 2 टेस्ट घेतो आणि 15 मार्काच्या आपण प्रोजेक्ट घेतोय. त्याच्यामध्ये आपण सेमिनार प्रोजेक्ट घेतोय, प्रोजेक्टवर तुमचा सेमिनार घेतलं जातं, त्याच्यावर तुमचा वायवा घेतला जातो. म्हणजे हे 25 मार्क इंटरनल आणि 25 मार्क हे एक्सटर्नल, जे दोनही सत्राचे म्हणजे 5व्या आणि 6व्या सत्राचे मिळून वर्षाच्या अखेर घेतले जाते. तर हा एकंदरीत तुमचा आराखडा झाला सत्र 5व्यातला. आपण 6व्या सत्राबद्दल पुढच्या वेळेस बोलूया. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता डिटेलमध्ये जाऊयात आपण. 5व्या सत्रामध्ये जो मी विषय शिकवणार आहे तुम्हाला, भारताची राष्ट्रीय सुरक्षा, त्या राष्ट्रीय सुरक्षेचं किती प्रकरणं आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत 5 प्रकरणं आहेत आपल्याला. या 5 प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण आहे राष्ट्रीय सुरक्षा. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय मित्रांनो, मी थोडक्यामध्ये तुम्हाला
ह्या पूर्ण 5ही प्रकरणाचा आढावा घेणार आहे आणि नंतर आपण पुढच्या तासामध्ये आपण प्रत्येक प्रकरणावाईज आणि प्रत्येक घटकावाईज आपण डिटेल जाऊयात. अशा पद्धतीने आपण सिलेबस आपला किंवा अभ्यासक्रम कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. पहिलं प्रकरण आहे राष्ट्रीय सुरक्षा. या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये तुम्हाला राष्ट्रीय सुरक्षेचा अर्थ आणि संकल्पना शिकायची. मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे त्या राष्ट्राचं सुरक्षितता अबाध ठेवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आहे. जर एकंदरीत राष्ट्रीय सुरक्षेचा आपण जर विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर काय येते? सीमारेषेवर लढणारे सैनिक येतात, बरोबर ना. मिलिटरी येते, रणगाडी येतात, एअरफोर्स येते, नेव्ही येते. म्हणजे हे तीनही दल आपल्या डोळ्यासमोर झळकायला येते. पण मित्रांनो, लक्षात घ्या, आजच्या राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना ही बदलली आहे. राष्ट्राची सुरक्षितता राखणे फक्त काय सैनिकाचेच कर्तव्य आहे? नाही. तर मित्रांनो, राष्ट्राची सुरक्षितता अबाधित ठेवणे हे प्रत्येक देशातील नागरिकाचं कर्तव्य आहे. या संकल्पनेमध्ये आपल्याला शिकायचं आहे की राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे फक्त केवळ परकीय शत्रूपासून आपल्या देशाचे संरक्षण करणे एवढेच नव्हे, तर देशातील अंतर्गत सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक व सैनिकी प्रश्नावरचा सोडवणूक करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय. राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व काय आहेत या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. आज राष्ट्रीय सुरक्षेला इतकं महत्त्व का प्राप्त झालंय? देशाला स्वातंत्र्य होऊन इतके वर्ष होऊन गेले, 70पेक्षा जास्त वर्ष होऊन गेलीत. परंतु या 70पेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेल्या देशामध्ये राष्ट्रीय सुरक्षितता जोपासली जायला पाहिजे. म्हणून राष्ट्राची सुरक्षिततेचे महत्त्व सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणूनच मी सुरुवातीला सांगताना सांगितलं तुम्हाला, राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना किंवा अर्थ फक्त बाहेरच्या राष्ट्राच्या शत्रूकडून आपल्याला धोका नाही, तर अंतर्गत असलेल्या शत्रूपासून, जसं नक्षलवाद आहे, विप्लववाद आहे आणि जे जाती धर्माचे काही बंडाळे होतात किंवा दंगली होतात, यांच्यापासून सुद्धा राष्ट्राच्या सुरक्षेला कुठं ना कुठं धोका निर्माण झाला आहे. म्हणून याचा अभ्यास करणे या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आपल्याला बंधनकारक आहे. तिसरं घटक आहे राष्ट्रीय सुरक्षेची व्याप्ती. सुरुवातीला राष्ट्रीय सुरक्षेची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची होती, पण आज ही व्याप्ती ही व्यापक स्वरूपाची झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षेकडे फक्त आपण शत्रूपासून संरक्षण करणे एवढ्याच गोष्टीपासून आपण बंधनात होतो. परंतु आज जर राष्ट्राची सुरक्षेचा विचार केला तर त्याचा व्यापक दृष्टिकोन आहे, म्हणून त्याची व्याप्तीसुद्धा ही वाढलेली आहे. फक्त राष्ट्राची सुरक्षा म्हणजे शत्रू नाही, बाहेरचा शत्रू नाही, तर अंतर्गत शत्रूचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणून त्याची दिवसेंदिवस व्याप्ती ही वाढत गेली आहे. त्यानंतर आहे पुढचा भाग, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पनेचे दृष्टिकोन. मग ह्या राष्ट्रीय सुरक्षेची आपण जी संकल्पना मांडली आहे, त्या राष्ट्रीय सुरक्षेचे दृष्टिकोन आपण कशा पद्धतीने ठरवला आहे याबद्दल आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षेची व्याप्तीनंतर आपण जर राष्ट्रीय सुरक्षेचे दृष्टिकोन बघतोय, तर या दृष्टिकोनामध्ये आपल्याला राष्ट्रीयाच्या अंतर्गत आणि राष्ट्राच्या बाहेरील सर्व राष्ट्रांची ज्या काही धोरण आहेत, या धोरणावर सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय, बाकीच्या शेजारील राष्ट्राचे जे काही सुरक्षेचे जे धोरण आहेत, त्या धोरणाच्या अनुसरून आपल्याची राष्ट्राची सुरक्षितता कशी ठरवायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर हे झालं पहिलं प्रकरण. दुसरं प्रकरण आहे भारताची राष्ट्रीय शक्ती. ज्या विद्यार्थ्यांना लिहून घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी लिहूनही घ्या. दुसरं प्रकरण आहे भारताची राष्ट्रीय शक्ती. शक्ती कशाला म्हणतो आपण? बळ कशाला म्हणतो? त्या व्यक्तीपाशी जे काही प्लस पॉईंट आहेत, त्याच्यापाशी असलेली बौद्धिक शक्ती असो, मानसिक शक्ती असो किंवा शारीरिक शक्ती असतो, त्या व्यक्तीचं ते शक्ती म्हणजे प्लस पॉईंट आहे. मग हीच बाब आपण भारताच्या राष्ट्रीय शक्तीसोबत जर घेतलं तर राष्ट्रीय शक्ती म्हणजे काय हे नेमकं लक्षात येईल आपलं. राष्ट्रीय शक्ती म्हणजे ज्या राष्ट्राचा त्या विकास ज्या गोष्टीवर अवलंबून असते, त्या राष्ट्राचा विकास ज्या गोष्टीवर अवलंबून असतो, त्या सगळ्या घटकांना राष्ट्रीय शक्ती म्हणतो आपण. मग कुठल्या कुठल्या राष्ट्रीय शक्ती आहेत, कुठल्या कुठल्या घटकाचा त्याच्यामध्ये समावेश होतो
नैसर्गिक घटक आहे, भौगोलिक घटक आहे, साधन संपत्ती आहे, लोकसंख्या आहे, सैन्यशक्ती आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, आर्थिक व्यवस्थापन आहे, राजकीय व्यवस्थापन आहे आणि मनोधैर्य आणि नेतृत्व आहे. हे सगळे जे घटक आहेत ना, त्या सगळ्या घटकावर त्या राष्ट्राची शक्ती अवलंबून आहे. आता तुम्ही विचारणार कसे? भौगोलिक घटक आहे. भौगोलिक घटक विचार केला तर त्या भौगोलिक घटकाचा राष्ट्राच्या शक्तीवर कसा परिणाम होतो? आपल्या देशामध्ये 3 ऋतू आहेत, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. जर पावसाळा नसताच, आपल्याकडे पाऊस व्यवस्थित पडलाच नसता, तर देशाची शेती उगवण झाली असती का? म्हणून भारताला काय म्हणतो आपण? कृषीप्रधान देश म्हणतोय. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कशाच्या भरोश्यावर? भारताची भौगोलिक परिस्थितीच्या भरोश्यावर, भारताच्या भौगोलिक परिस्थितीवर. भारत ज्या खंडामध्ये आहे, आशिया खंडात आहे, त्या आशिया खंडाची परिस्थिती, त्याचे भौगोलिक वातावरण हे त्या देशाचं नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी किंवा त्या देशाच्या शेतीसाठी अतिशय उत्तम आहे. शेती जास्त चांगली पिकली तर राष्ट्राचं उत्पादन चांगलं होईल. उत्पादन जास्त झालं का राष्ट्र एक्सपोर्ट करेल मालाचं, बाहेर देशामध्ये परदेशामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय, आपल्याला परकीय चलन प्राप्त होईल, म्हणजे आपोआप राष्ट्राची शक्ती वाढली. म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती, आपल्यापाशी जंगलं आहेत, लोह खनिजाची खाणी आहेत, तेलाची खाणी आहेत, या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला राष्ट्राचे परकीय चलन मिळते. आपल्याला आपण परदेशामध्ये त्याचं एक्सपोर्ट करतो, माल विकतो आणि त्याच्यातून आपल्याला परकीय चलन मिळतो आणि त्या परकीय चलनातून आपण राष्ट्राची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. लोकसंख्या आहे. आता एकंदरीत विचार करा, लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला, जर सौदी अरेबियासारखा जो देश आहे, बलाढ्य म्हणजेच पैशाच्या बाबतीत खूप सधन असा देश आहे, छोटा का देशच नाही, सधन आहे, परंतु त्या राष्ट्रामध्ये लोकसंख्येची कमी आहे. म्हणून तुम्ही बघत असाल, भारतातले बरीचशी जनता ही सौदी अरेबियामध्ये कामासाठी जातात, कारण जनता कमी आहे. म्हणजे काय, लोकसंख्या हा भाग त्याच्यावर अवलंबून आहे. सैन्यशक्ती, सैन्याची सुद्धा शक्ती तेवढीच असायला पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाचं अधिक ज्ञान असायला पाहिजे, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती असायला पाहिजे, तर आपोआप त्या राष्ट्राची शक्ती वाढायला सुरुवात होते. आर्थिक व्यवस्था प्रबळ असली पाहिजे, राजकीय व्यवस्था प्रबळ असली पाहिजे आणि मनोधैर्य किंवा नेतृत्व, जो राष्ट्र, ज्या राष्ट्राचं नेतृत्व करणारा जो व्यक्ती आहे, जो प्रमुख आहे, मुखी आहे, तो जर नेतृत्व जर आपलं खंबीर नसेल तर त्या राष्ट्राची शक्ती कुठं ना कुठं कमकुवत होते. म्हणजे नेतृत्व करता सुद्धा आणि त्या नेतृत्व करण्याचं मनोधैर्य सुद्धा अतिशय प्रबळ असलं पाहिजे, तर राष्ट्राची शक्ती ही वाढत असते. तिसरं प्रकरण आहे भारताचे परराष्ट्रीय धोरण. परराष्ट्रीय धोरण भारताचे म्हणजे जेव्हा राष्ट्राची सुरक्षितता आपण विचार करतो, राष्ट्राच्या शक्तीविषयी विचार करतो, तेव्हा आपण आपल्या राष्ट्राचा विचार करत असताना आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत, त्याचबरोबर जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रासोबत आपलं धोरण कशा प्रकारचं असायला पाहिजे, त्याबाबत आपण या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच काय की बाबा, आपल्या राष्ट्राच्या परकीय राष्ट्रासोबत आपले धोरण कसे आहेत, आपले संबंध कसे आहेत, आपल्या त्याच्यासोबतची वागणूक कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये आपण या परराष्ट्र धोरणामध्ये, या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तर परराष्ट्र धोरण म्हणजे राज्यसत्तेने आपल्या क्षेत्राबाहेर परिस्थितीला प्रभावित करण्यासाठी केलेले कृतीचे काम होय. म्हणजे परकीय शक्तीला प्रभावित करण्यासाठी जे काही धोरण ठरवतो त्याला आपण परराष्ट्र धोरण म्हणतो. मग ह्या परराष्ट्र धोरणामध्ये आपण त्याचे अर्थ, उद्दिष्टे, भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे, कुठले कुठले तत्वे आहेत की जेव्हा आपण जगासमोर आपण उभे राहतो तेव्हा काही तत्वांना, धोरणांना उद्देशून किंवा ठरवून आपण उभे राहत असतो. उदाहरणार्थ जर भारताचा विचार केला तर सर्वात प्रथम भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल सांगायचं झालं तर भारताचे राष्ट्रीय हित जोपासणे व त्याचे संरक्षण करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं पहिलं तत्व आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघ आहे त्याचा सन्मान करणे, संयुक्त राष्ट्र संघटनेने जे काही निर्बंध घालून दिले आहेत त्याचा आदर सत्कार करणे, शांततेच्या धोरणाचा अवलंब करणे, म्हणजे हे काही जे धोरण आहेत या धोरणांचा आपण त्याच्यामध्ये, या मूलभूत तत्वांचा त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत.
त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मूल्यमापन, म्हणजे जे काही आपण धोरण सांगितलं मी आता तुम्हाला, त्या धोरणाचे आपल्याला मूल्यमापन करायचं आहे. मग हे मूल्यमापन आपण काही बाबतीत चांगले सुद्धा करायचे आणि काही बाबतीत हे वाईट आहे. म्हणजे काय, याची तुलना करायची आहे. जे काही धोरण ठरवले आहेत ना, या धोरणाचे आपण मूल्यमापन करायचं आहे की काही धोरणामुळे आपल्याला फायदा होणार आहे, तर काही धोरणामुळे आपल्या राष्ट्राला कुठं ना कुठं तोटा होणार आहे. या धोरणाचं आपल्याला मूल्यमापन करायचं आहे. चौथं प्रकरण आहे भारताचे संरक्षण धोरण. अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. जेव्हा आपण राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत विचार करतो, परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत विचार करतो, शक्तीच्या बाबतीत विचार करतो, तेव्हा आपल्याला आपल्या राष्ट्राचे संरक्षण धोरण सुद्धा ठरवणे तेवढेच अधिक गरजेचं आहे. संरक्षण धोरण म्हणजे काय? संरक्षण म्हणजे काय नेमकं? संरक्षण करणे म्हणजे आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व, सुरक्षितता, स्वाधीनता, अखंडता, प्रादेशिक एकात्मता व राष्ट्रीय संविधान अबाधित ठेवणे होय. अर्थात ही सर्व कामे जी आहेत ना, हे सेनेच्या माध्यमातून करावी लागतात. यासाठी संरक्षण व्यवस्था म्हणजेच स्थलसेना, नौसेना किंवा वायुसेना किंवा निमलष्करी दले याची निर्मिती करण्यात आली आहे. या संरक्षण व्यवस्थेला व्यवस्थितरित्या कार्य करता यावे, तिला योग्य दिशा दाखवता यावी, याच हेतूने संरक्षण धोरण निर्माण करण्यात आले. म्हणजे जे काही निमलष्करी दलापासून तर आपले जे तीनही दल आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, यांनी कार्य कशा पद्धतीने केला पाहिजेत, कशा पद्धतीने करायचे आहेत, या सर्वाचे धोरण ठरवणे म्हणजे भारताचे संरक्षण धोरण ठरवणे आहे. त्याचे उद्दिष्ट ठरवणे आहेत. उदाहरणार्थ जर आपण विचार केला आपल्या संरक्षण धोरणाचे उद्दिष्ट कुठले आहेत, तर आपल्या संरक्षण धोरणाचे उद्दिष्ट जर एकंदरीत इतिहास बघितला तर भारताचे पाकिस्तानकडून किंवा चीन राष्ट्राकडून संरक्षण करणे किंवा काश्मीर किंवा ईशान्य भारतातील जे दहशतवादी आहेत त्या दहशतवादापासून आपल्या राष्ट्राचे संरक्षण अबाधित ठेवणे, असे जे धोरण आहेत, या धोरणाला आपण संरक्षण धोरण म्हणतो. त्याचबरोबर एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असेल, म्हणजे जे काही सागराची जी सीमारेषा आहे, त्या सागराच्या सीमारेषा आपल्या परकीयापासून किंवा परकीय आक्रमण होणार नाही, या एक्सक्लुझिव्ह झोनमध्ये कोणी परकीय कोणी घुसून येणार नाही, याचा सगळ्या बाबतीत विचार आपण या धोरणामध्ये आपण करणार आहोत. आणि नंतर त्या भागातल्या म्हणजे भारताच्या संरक्षण धोरणातील जे काही मूल्यमापन आहे ते मूल्यमापन करणार आहोत. जे काही आपण धोरण सांगतोय, मी जे धोरण सांगितलं आहे त्या धोरणाचे चांगले आणि वाईट याच्यामध्ये मूल्यमापन करणार आहोत. आणि संरक्षण धोरण ठरवणार आहोत. आणि त्याचबरोबर परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण यातील संबंध ठरवणार आहोत. म्हणजे आपण तिसरं प्रकरण जे केलं आहे, अभ्यासला आहे परराष्ट्र धोरणाचे संबंध या संरक्षण धोरणाबरोबर कशा प्रकारचे आहे याचा आपण त्याच्याबरोबर मूल्यमापन किंवा त्याचे संबंध आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. 5वं प्रकरण आहे भारताचे अणुधोरण. आजच्या जागतिक पातळीमध्ये जर विचार केला तर अणूचे धोरण हे प्रत्येक राष्ट्राला ठरवावं लागणार आहे. अणुधोरण म्हणजे काय किंवा अणू म्हणजे काय? न्यूक्लिअर बॉम्ब, आण्विक शक्ती, न्यूक्लिअर पॉवर म्हणजे अणू. सर्वात प्रथम न्यूक्लिअर पॉवरचा किंवा न्यूक्लिअर बॉम्बचा वापर कोणी केला तर अमेरिकेने सर्वात प्रथम 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945ला जपान येथील हिरोशिमा आणि नागासाकीवर केला. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला त्यांनी अणुबॉम्बचा वापर केला आणि तेव्हा नंतर दुसरं महायुद्ध हे संपुष्टात आलं आणि जगाच्या पातळीवर एक नवीन शस्त्रास्त्राची निर्मिती झाली. आणि तेच शस्त्रास्त्र म्हणजे न्यूक्लिअर पॉवर, आण्विक बॉम्ब. आणि त्यानंतर प्रत्येक राष्ट्र अणुबॉम्बचा निर्मितीला कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी प्रयत्न करू लागला. प्रत्येक राष्ट्र जेव्हा याचा महत्त्व ओळखून चुकलं होतं की कारण त्याचं जे गंभीर परिणाम दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरनी अनुभवलं, त्यानंतर त्याचे जे परिणाम झालेत त्या परिणामाला जर विचार केला तर प्रत्येक राष्ट्र त्याचं महत्त्व लक्षात आलं. आणि त्याच स्पर्धेमध्ये भारतसुद्धा उतरला आणि भारताने सुद्धा न्यूक्लिअर पॉवर
चा न्यूक्लिअर बॉम्बचा तयार करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने जे न्यूक्लिअर पॉवर किंवा न्यूक्लिअर अणुबॉम्ब तयार केला त्याचे उद्दिष्ट हे शांततेच्या मार्गासाठी तयार केले. त्यांनी आपले उद्दिष्ट हे शांततेच्या मार्गासाठी तयार केलेत आणि विकासाच्या मार्गासाठी केले. जर कोणता बाहेरचा राष्ट्र जर आपल्यावर आक्रमण करत असेल, शत्रू राष्ट्र जर आपल्यावर आक्रमण करत असेल, तर ते आक्रमण आपण परतवून लावायला पाहिजे. म्हणून न्यूक्लिअर पॉवरचा आपण वापर केला आहे. न्यूक्लिअर पॉवर हा फक्त एक्सप्लोजनसाठी किंवा बॉम्बसाठी तयार होत नाही, तर राष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये त्याच्या विकासासाठी सुद्धा वापर केला जातो. जे इलेक्ट्रिक आहे किंवा जे वीज तयार होते ते काही अंश हे न्यूक्लिअरच्या द्वारे सुद्धा तयार होते. न्यूक्लिअरचा वापर हा मेडिकल फील्डमध्ये होते, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, अशा प्रत्येक फील्डमध्ये होऊन म्हणून आपण म्हणतो की न्यूक्लिअरचा पॉवर हा विकासासाठी सुद्धा तयार करण्यात आला आहे. सर्वप्रथम भारताने 1974ला पोखरण येथे, राजस्थान येथील पोखरण येथे न्यूक्लिअर बॉम्बचा एक्सप्लोजन केलं आणि जगाच्या पातळीवर सांगून दिलं की बाबा आम्ही सुद्धा कुठे कमी नाहीत, आमच्यापाशी सुद्धा न्यूक्लिअर बॉम्ब आहेत. मग ह्याचा सुद्धा आपल्याला या 5व्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुसरी चाचणी भारताने 1998ला पोखरण येथेच ऑपरेशन शक्तीच्या नावाखाली घेतली आणि त्या 98च्या चाचणीमध्ये भारताने वेगवेगळे 5 न्यूक्लिअर टेस्ट केलेत. याचा सुद्धा आपल्याला अभ्यास या 5व्या प्रकरणात करायचा आहे. आणि त्यानंतर भारताचे आण्विक सिद्धांत कुठले आहेत, भारताचे अणुधोरण याच्यावर मूल्यमापन करायचे आहे. आणि एकंदरीत जर आपला हा जर प्रकरण जर बघितलं तर ह्या पूर्ण सिलेबसमध्ये आपण आपल्या राष्ट्राची सुरक्षितता कशा पद्धतीने जोपासली गेली पाहिजे, राष्ट्राची मूलभूत तत्त्वे कशी आहेत, राष्ट्राचे परराष्ट्र धोरण कशा प्रकारचे आहेत, राष्ट्राचे संरक्षण धोरण कशा प्रकारचे आहेत, या सगळ्याचा आपण अभ्यास या एकंदरीत या 5व्या सत्रामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला झाला सिलेबसचा किंवा अभ्यासक्रमाचा एक आराखडा. प्रत्यक्षरित्या आपण पुन्हा प्रत्येक तासिकाला आपण एक भाग घेऊन आपलं सिलेबस किंवा अभ्यासक्रम संपुष्टात आणण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न करू. आणि अपेक्षा करतो की तुम्हाला जे काही अडचणी असतील त्या प्रत्यक्ष मला फोन करून किंवा आपण जे तयार केलेला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. एनी टाईम एनीवेअर यू कॅन कॉल मी, यू कॅन मेसेज मी इन व्हॉट्सअप. आय विल शुअरली तुमच्या शंकेचं निराकरण करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. तर आजच्या पिरियडपुरतं एवढंच. धन्यवाद. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या तासिकेला. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि स्टे होम, स्टे सेफ. थँक यू व्हेरी मच.